नमस्कार सर्वांना. गझल गुरु श्री प्रवीण पुजारी सर यांना नमस्कार, पी.के. दादा यांना नमस्कार आणि परिवारातील सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकार सगळ्यांना नमस्कार करून मी माझे आज सादरीकरण सुरू करते. तर पहिला शेर आहे नीलिमाते कदम यांचा. खूप पाहिले तिने उन्हाळे, खूप सोसल्या झडा उन्हाच्या. खूप पाहिले तिने उन्हाळे, खूप सोसल्या झडा उन्हाच्या. छायेमध्ये आता केवळ एक कवळसा शोधत आहे. छायेमध्ये आता केवळ एक कवळसा शोधत आहे. बाईच्या जीवनाचा सगळा सार त्यांनी त्यांच्या या 2 ओळीत व्यक्त केलेला आहे. खूपच छान शेर आहे ताई. आणि दुसरा शेर आहे सुधाताई नरवडकर यांचा, वनहरिणी या वृत्तातील. सासूची बघ सदैव कटकट, सासूची बघ सदैव कटकट, सतत घरात माझ्या सांज सकाळी. सासूची बघ सदैव कटकट, घरात माझ्या सांज सकाळी. जाण असू दे एक कराने, पण जाण असू दे एक कराने, नसते कधीच वाजत टाळी. जाण असू दे एक कराने, जाण असू दे एक कराने, वाजत नसते कधीच टाळी. तर घरातली जी कटकट असते सासू सुनेचं नातं त्यांनी या 2 ओळीत स्पष्ट केलेलं आहे. खूप सुंदर शेर आहे. तिसरा शेर आहे आनंद कंद या वृत्तातील यशवंत पगारे सर यांचा. अपमान खूप झाला जातो उठून आता, अपमान खूप झाला जातो उठून आता, मैफिल तुझी मला तर झाली नको नकोशी. अपमान खूप झाला जातो उठून आता, मैफिल तुझी मला तर झाली नको नकोशी. आणि चौथा शेर आहे स्त्रीच्या नशिबी नेहमीच तर फसणे अधिक रडणे आहे. स्त्रीच्या नशिबी नेहमीच तर फसणे आणि रडणे आहे. संसाराला सावरताना झिजणे आणि जडणे आहे. संसाराला सावरताना झिजणे आणि जडणे आहे. हा वनहरिणी या वृत्तातील शेर आहे, मंदाकिनी क्षीरसागर यांचा. आणि 5वा शेर आहे भाव भोळा चेहऱ्यावर आणला त्याने, भाव भोळा चेहऱ्यावर आणला त्याने, चेहरा पाहून फसले मी विनाकारण. भाव भोळा चेहऱ्यावर आणला त्याने, चेहरा पाहून फसले मी विनाकारण. आसावरीताई जाधव यांचा हा शेर खूप सुंदर शेर आहे. माणूस दुसऱ्यावर विश्वास ठेवतो भोळा, साधा भोळा समजून, पण त्याच्या पोटात काय असतं हे आपल्याला माहीत नसतं. आणि बरेच असे लोक ढोंग करून फसवत असतात. आणि 5वा शेर आहे पतित पावन या वृत्तातील आहे. राग राग का करतो सदैव, राग राग का करतो इतका सदैव आईचा. राग राग का इतका करतो सदैव आईचा, कसा विसरला उपकार तिचे, कसा विसरला उपकार तिचे पैसा आल्यावर. कसा विसरला उपकार तिचे पैसा आल्यावर. धन्यवाद.